मिरजेत मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यास 3 मोटारसायकलीसहित शास्त्री चौक येथून केले अटक। मिरज शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई। मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकली चोरणाऱ्या चोरट्याला अटक केले आहे। उजेफ सलीम नदाफ वय 27 राहणार जवाहर हायस्कूल मागे शास्त्री चौक मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार दिनांक ऑगस्ट 21 ते ऑगस्ट 22 च्या मध्यरात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन करिता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना शास्त्री चौक परिसरात एक संशयित मोटारसायकलसह फिरत असताना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली। त्याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे अभिलेख तपासल्याने मिरज शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीस गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता। याबाबत अधिक तपास केला असता त्याच्याकडे अजूनही चोरीच्या इतर 2 मोटारसायकली मिळून आल्या। पोलिसांनी संशयित उजेफ नदाफ याला ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस फौजदार कदम, राजेश गवळी, झाकीर हुसेन काजी, श्रीकांत केंगार, दीपक परीट, स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे। याबाबतची सर्व माहिती मिरज शहर पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना देण्यात आली आहे। नमस्कार, मी दत्तात्रय पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन। दिनांक 21/8/2025 रोजी माननीय संदीप घुगे साहेब पोलीस अधीक्षक सांगली व माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रणिल गिल्डा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी व आमचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे आमचे मिरज शहर पोलीस स्टेशनचे DB पथक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना शास्त्री चौक या ठिकाणी एक इसम संशयादृष्ट्या फिरत असताना मिळून आला। त्याचं नाव विचारलं असता उजेफ सलीम नदाफ हा मिळून आला। त्यास चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली। त्या संदर्भात चौकशी केली असता सदरबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। तो रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर त्याच्याकडे आणखी 2 हिरो होंडा मोटरसायकल मिळालेले आहेत। सदरचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काजी करत आहेत।